सो हे यू गाइज वेलकम बैक टू माय न्यू यूट्यूब व्हिडिओ। तर हा व्हिडिओ असणार आहे खास माझ्या अकोमोडेशनवर आणि माझं अकोमोडेशन आहे कोवेंट्रीमध्ये। आय विल शो यू गाइज माझ्या अकोमोडेशनपासून ग्रॉसरी स्टोर जवळ आहे, माझी युनी जवळ आहे अँड दॅट्स हाऊ आय विल शो यू गाइज। सो लेट्स गेट स्टार्टेड। तर हे आहे माझं अकोमोडेशन विच इज कॅलकट 10। तर चला तुम्हाला मी दाखवतो आता मध्ये रूम्स कसे आहेत। स्टडी एरिया आहे, जिम एरिया आहे आणि कॉमन रूम पण आहे। तर लेट्स गो अँड सी। तर लेट्स गो। मी आता तुम्हाला रिसेप्शन दाखवेल आणि एक शोरूम पण आहे तो दाखवेल तुम्हाला। तो रूम ॲक्च्युली ब्रॉन्झ अँड स्वीट आहे जो मी बुक केलेला आहे आणि इथला मोस्ट सेलिंग आणि स्टुडंट प्रेफर्ड रूम आहे इथे। सो लेट्स सी। तर आता आपण आलेलो आहोत इथल्या मोस्ट सेलिंग स्टुडंट रूममध्ये विच इज ब्रॉन्झ अँड स्वीट। इथे तुम्हाला दिसते बेसिक असा टेबल आहे, सुंदर असा व्ह्यू मिळतो इथे। देन तुम्हाला कबर्ड्स आहे स्टोरेजसाठी, वॉर्डरोब्स आहे, बेडमध्ये पण तुम्हाला स्टोरेज आहे, बेड वर करता येतो। देन दिस हा इथे वॉशरूम। कम्पेअर टू अदर अकोमोडेशन्स इथला वॉशरूम मला जरा स्पेशियस वाटला, इवन दो हा छोटाच आहे बट स्टील जे बाकीचे अकोमोडेशन्स आहेत तिथे ह्यापेक्षाही छोटे वॉशरूम्स आहेत। सो दिस इज आय थिंक इट्स मच बेटर। आणि इथे कसा सीन आहे, एका फ्लोअरवर 5 स्टुडंट्स राहतात आणि त्यांचं एक कॉमन किचन असतो विच इज दिस। इथे पण तुम्हाला खूप असं स्टोरेज मिळतं, खूप सारे कबर्ड्स आहेत। तर 5 लोकांमध्ये जरी डिवाइड केलं तर पर पर्सन आपण जर विचार केला तर 3 ते 4 कबर्ड्स येतात। तुम्हाला इथे 2 मोठे फ्रीज आणि मायक्रोवेव्हची फॅसिलिटी पण असते। तर तुम्हाला इकडे स्टडी एरियाची फॅसिलिटी पण प्रोव्हाइडेड आहे। इथे मोस्ट ऑफ द स्टुडंट्स इथे बसून अभ्यास करतात, असाइनमेंट्स करतात आणि हा खूप शांत एरिया असतो। इथे तुम्हाला लेट नाईट स्टडीसाठी कॉफी आणि टीची पण सोय केलेली असते आणि इट्स रिअली नाईस। तर हे आहे आमचं वॉशिंग एरिया। हे खालचे आहेत ते वॉशिंग मशीन, ते वरचे आहेत ते ड्रायर आहे। इथे खूप सारे वॉशिंग मशीन ड्रायर आहेत। इथे मला सेपरेटली कपडे वाळत घालायची काही डोक्याला किचकिच नाही आहे, दोरी बिरी बांधायची गरज पण येत नाही। फक्त तुम्हाला वॉश झाल्यावर कपडे ड्रायरमध्ये टाकायचे आहेत आणि ते ड्राय होऊन निघतात, लिटरली असे गरम कपडे निघतात। फक्त तुम्हाला फोल्ड करून कपाटात ठेवायचं अँड दॅट्स इट। इथे तुम्हाला याच्यावर स्टार्ट केलं की मग याच्यावर ड्रायर आहेत सगळे। इथे स्कॅन करायचं, पे करायचं, दॅट्स इट। एवढंच आहे इथे। तर इकडे कपडे धुवायचे पैसे लागतात, ते फ्री नाही आहे आणि एका वॉशची कॉस्ट होते 7 ते 8 पाऊंड। सो इट्स रिअली एक्सपेन्सिव्ह बट ठीक आहे। तर आपण आता जाऊया कॉमन रूममध्ये। कॉमन रूम इथला हा स्टुडंट्ससाठी एकदम फेवरेट रूम असतो। इथे सगळे येऊन बसू शकतात, गप्पा मारू शकतात। तर लेट्स गो अँड लेट्स सी दॅट। Alright guys, before moving on to the next, I would like to give a quick shout out to the Amber student। आणि मी प्राऊडली हे सांगते की मी Amber student सोबत पार्टनर्ड आहे आणि जर तुम्हाला हे अकोमोडेशन बुक करायचं असेल तर लिंक इज इन द डिस्क्रिप्शन, तुम्ही त्याच्यावर चेक करू शकता। आणि मी जे आत्ता अकोमोडेशनमध्ये राहते विच इज कॅलकट 10, तेही देखील मी Amber स्टुडंट थ्रूच बुक केलेलं। जर तुम्हालाही करायचं असेल तर माझं अकोमोडेशन लिस्टेड आहे Amberवर, तुम्ही त्याच्यावर जाऊन पण चेक करू शकता। माझ्या अकोमोडेशनची प्राईस होती 99 पाउंड्स पर वीक आणि आत्ता मी माझं कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड केलेलं आहे तर त्याची पण प्राईस तीच आहे। सो माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे, इथला ॲम्युनिटीज पण टॉप नॉच आहे। तुम्ही पण जर कोवेंट्रीला येत असाल तर आय वुड लाईक टू सजेस्ट की तुम्ही अकोमोडेशनमध्ये येऊ शकता।
इथला कॉमन रूम. इथे ऑलमोस्ट सगळ्या मुलं इथेच असतात, संध्याकाळी इथे सापडतात पूर्ण अकोमोडेशनचे, कारण की इथे गेम्स आहे खेळायला, TV आहे बघायला, गाणे लावून तुम्ही इथे एन्जॉय करू शकता, पार्टी करू शकतात किंवा दुसरे काही बोर्ड गेम्स पण खेळू शकतात. or else you guys can enjoy reading books as well. It's your choice after all. आणि त्याचं एक जर तुम्हाला पूल टेबलचे स्टिक्स वगैरे घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमचं ID प्रूफ द्यावं लागतं रिसेप्शनला आणि तिथून तुम्ही ते घेऊन खेळू शकता. इट्स दॅट सिम्पल. काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे. फील फ्री, तुम्हाला जे करायचं ते करू शकता इथे. आणि ते माझा फेवरेट रूम आहे हा, बिकॉज बीइंग अपार्ट फ्रॉम युअर होम दिस इज वेअर यू फील लाईव्हली आणि फ्रेंड्ससोबत तुम्ही एन्जॉय करू शकतात. जर तुम्हाला अजून एखादा स्पेसिफिक कंटेंटवर व्हिडिओ हवी असेल तर प्लीज डू लेट मी नो. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.